श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ सैनिक लॉन इथं शहीद स्मारकाची उभारणी, आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्यांचं जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात स्वागत आणि राहता तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। देशसेवा करत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील 51 सैनिकांनी बलिदान दिलं। त्यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर शहरातील सैनिक लॉन इथं शहीद स्मारक उभारण्यात आलं आहे। मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन नुकतंच झालं। जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, ब्रिगेडियर सुनील कुमार, पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे यावेळी उपस्थित होते। हे स्मारक जिल्हावासियांना प्रेरणा देणारं ठरेल असं प्रतिपादन मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी यावेळी केलं। गेल्या वर्षी 5 कोटी रुपयांचे ध्वजदिन निधी संकलन करून जिल्हा राज्यात अग्रेसर होता। यावर्षी आतापर्यंत 3.5 कोटी रुपयांचा निधी संकलित करण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मान्यवरांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। सैन्य दलातर्फे शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली। यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यातील विविध भागातून संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत। यातील काही दिंड्या आणि पालख्या अहिल्यानगर जिल्ह्यातूनही जातात। त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील, जिल्ह्यातील गावं, रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले होते। त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्तीनाथ यांची पालखी तसंच नेवासे इथून संत ज्ञानेश्वरांची निघणारी दिंडी, निफाड, अमळनेर, जळगाव जिल्ह्यातील दिंड्या तसंच निळोबा राय यांची दिंडी, महिपती महाराज यांची दिंडी अशा अनेक दिंड्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यातील गावागावांमधून जात आहेत। त्यामुळे या सर्व ठिकाणी भक्तिभावाचं वातावरण होतं। वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। स्थानिक नागरिकांनीही वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, फराळ वाटप केलं। दरम्यान राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या राहुरी ते पंढरपूर मार्गावर कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारीचंही आयोजन करण्यात आलं आहे। शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत केलं। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, पायमोजे आदींचं वितरणही करण्यात आलं। मातीतील कर्ब आणि पाण्याद्वारे वाहून जाणाऱ्या कर्बमापनाची देशातील पहिली प्रयोगशाळा हिवरे बाजार इथं सुरू करण्यात आली आहे। ही प्रयोगशाळा देशाच्या भविष्यातील पर्यावरण धोरणासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन केंद्र सरकारच्या पाणलोट व्यवस्थापन आणि भूसंपदा विभागाचे सहसचिव नितीन खाडे यांनी यावेळी केलं। जागतिक सायकल दिनानिमित्त शेवगाव सायकल क्लबनं सायकल फेरीचं आयोजन केलं होतं। काळेगाव ते सुसरे अशा या 34 किलोमीटरच्या सायकल फेरीत शेवगाव आणि पाथर्डीमधील अनेक सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला। उत्तम आरोग्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी सायकल चालवणं गरजेचं आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। शेवगावच्या सायकल क्लबतर्फे शेवगाव ते पंढरपूर सायकलवारी आषाढी यात्रा गेल्या 6 वर्षांपासून आयोजित केली जाते। तसंच कोलकाता ते बांगलादेश ही सद्भावना यात्राही शेवगाव सायकल क्लबमधील 4 सदस्यांनी पूर्ण केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथं पोलिसांनी 200 आणि 500 रुपयांच्या 2 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी टेंभुर्णीत छापा टाकून 66 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या तयार करण्याचं साहित्य जप्त केलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, तिसगाववाडी, अस्तगावच्या काही भागांमध्ये गेल्या महिन्यात चक्रीवादळ सदृश पावसानं डाळिंब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालं। घरांवर आणि गोठ्यांवर झाडं पडूनही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले। नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही देखील विखे पाटील यांनी दिली। तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं संध्या खान यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।